दान केले त्या माऊलीनं वाडवडिलांच्या नावानं असा उद्धार गाऊन दिले वासुदेवाला दान पंढरीच्या पांडुरंगाला आळंदीच्या ज्ञानदेवाला दान पावले वासुदेवाला जेजुरीच्या खंडेरायाला तुळजापूरच्या भवानी मातेला दान पावलं दान पावलं दान पावलं. रामकृष्ण हरी. आज ही पंढरीची वारी हाकेच्या अंतरावर येऊन ठपली आहे आणि वाखरीचं अतिशय महत्वाचं मानलं जाणारं या ठिकाणी रिंगण आज होत आहे. आणि या रिंगणामध्ये मला शाळेचा एक माझा बालमित्र भेटला. तो वासुदेवाच्या वेशात आहे आणि वासुदेवाची दिंडी घेऊन चाललेला आहे. आज आपण त्याच्याशी चर्चा करूया. रामकृष्ण हरी माऊली, काय तुमची दिंडी आहे आणि कशी ही दिंडी चालते? आमची वासुदेव संप्रदायक म्हणून दिंडी आहे. आम्ही सगळे सर्व बारामतीचे आहोत. अजितदादांची बारामती म्हणून ओळखली जाणारी 50-60 लोकांचा आमचा मेळा आहे. आणि आमचा एक आळंदीपासून चालत आलेली आमची वारकरी संप्रदायाची वासुदेवाची एक परंपरा आहे. वासुदेव एक 10-12 वासुदेव आहेत. काय असतं रोजचा दिनक्रम काय असतो वासुदेवांचा दिंडीत? वासुदेवाचा दिंडीत काय असा वेशभूषा वगैरे परिधान करायची आणि आपलं रस्त्याने अभंग वगैरे गेवळण वगैरे म्हणत चालायचं. एखाद्या माता माऊलींना किंवा ज्येष्ठांना वाटलं की आपल्या कुळीचा उद्धार करायचा आहे, मग ते आपल्याला काही दान धर्म देतात आणि ते लाखोंच्या गर्दीत या वारकऱ्यांबरोबर चालता. कसं वाटतं वासुदेवाला वारकऱ्यांच्या गर्दीत चालताना? वासुदेव हा वारकरीच आहे आणि हा पहिल्यापासूनच वासुदेवाला माळ आहे. चालताना एकदम अति आनंद होतो. थोडासा त्रास जाणवला, ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं नाव घेतलं, भजन करीत निघालं, तर दमल्याचा काही त्रास वाटत नाही. या वासुदेवासोबत एक माय माऊली पण डोक्यावर तुळशी घेऊन आहे. काय वाटतं माऊली, डोक्यावर तुळशी घेता वासुदेवा बरोबर चालता? छान वाटतं सोहळा बघून छान वाटतं. किती दिवसापासून हा सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे? 5 वर्ष झाले. या सगळ्या माय माऊली तुमच्या बरोबर चालत असता. काय वाटतं या माय माऊलींकडे बघून? छान वाटतं सोहळा बघून पण छान वाटतं. आता पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेत आहे. तिथून येताना पासून दुसऱ्यांसाठी तुम्ही दान पावलं म्हणत होता. आता तुमच्यासाठी काय मागायचंय पंढरीच्या विठुरायाकडे? पंढरीच्या विठुरायाला एवढंच मागणं आहे की सगळे सुखी राहो, सगळे समाधानी राहो, एवढंच मागणं आहे. या ठिकाणी आपण पाहत होतो की वासुदेवाची दिंडी आहे. ती वासुदेवाची दिंडी मला या वाखरीमध्ये भेटलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दिंडी असतात आणि त्या दिंडींचा परिचय आपण आपल्या चॅनलवर नेहमीच घेत असतो. कॅमेरामॅन महेश संतोष .com महाराष्ट्र.